बया बया बया, एक एक गोष्टी ऐकून माझी बुद्ध्या तर सैरभरत झाली बघा. काय ग गोदा? जिजाक्का, आता मला सांगा, 24 पदार्थ, ते बी हत्तीच्या वजना एवढं दान दिलं लोकांनी. म्हणजे सोनं तेवढंच, रूप तेवढंच, पितळ तांब तेवढंच आणि चंदन बी तेवढंच. काय झालं काय होय? म्हणजे इथं लोकांनी गुंजभर सोनं बघायला मिळत नाही आणि हे एवढं दान कोणी केलं दान? अहो तेच की, मुरार पंतांनी. मुरार पंतांनी? वय तर आपलं राजभतच की तिथं. तिथं म्हणजे? नांगरगावी भीमा इंद्रायणीच्या संगमावर. राजे तिथं होते? वय तर मी आता ऐकलं का लई मोठा सोहळा झाला, लोकांच्या डोळ्यांचं पारणच फिटलं आणि आपल्या राजांनी मुरार पंतसनी लई मान दिला. म्हणजे राजांच्या मुळच हत्तीचं वजन करता आलं असं म्हणतात. राजांनी वजन केलं हत्तीचं? कसं? तराजूत घालून? आता ते एवढा मोठा तराजू आणायचा तरी कुठून? सगळे चिंतेत पडले. हत्तीच्या वजनाची तुला करायची कशी? मग आम्ही सांगितलं, नदीच्या पात्रात जी नौका आहे तिच्यावर हत्तीच चढवा. हत्तीच्या वजनानं नौका जेवढी पाण्यात बुडेल तिथं खूण करा. नंतर हत्तीला बाजूला काढून नौक्यात दगड भरा त्या खुणेपर्यंत, आणि मग त्या दगडांचं जेवढं वजन असेल तेच हत्तीचं वजन. मग काय, मुरार पंतांनी तसंच केलं. हत्तीचं वजनही झालं आणि हत्तीच्या वजना एवढी रौप्य तुला, सुवर्ण तुलाही झाली. आणि नांगरगावचं नाव बदलून तुळापूर ठेवलं. माफी असावी, परंतु ज्या मुरार पंतांनी आपल्या बाबतीत अन्यायाचा तराजू जोखला त्यांच्याच तुलेस आपण मदत करावी, हे आम्हाला आवडलं नाही. जिजा, अहो, ज्या मुरार पंतांनी आपल्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवला त्यांच्याच नांगर गावात आपण गेला, हे काही बरे झाले नाही. जिजा ऐकून घ्या. ज्यांच्या क्रौर्यामुळे आमची बुद्धी कुंठित झाली, आपण मात्र त्यांच्यासाठी बुद्धीच पणास लावून त्यांच्या अडचणी सोडवल्या. म्हणावे तरी काय? राजकारण. हे असलं राजकारण? होय जिजा. राजे अहो नियती न्याय करणारी. जिजा, आम्हास तुमचा प्रत्येक शब्द मान्य, पण ही झाली आपली वैयक्तिक भावना. राजकारण वेगळं असतं. आज मुरार पंत आपल्या पाठीशी उभं राहणं म्हणजे आदिलशाहीचा आपल्याला पाठिंबा मिळणं, आणि ही काळाची गरज आहे. आज आपल्यासाठी एक एक माणूस मोलाचा आहे. अशा वेळी त्यांना भूतकाळाच्या तराजूत तोलत बसणं बरं नाही. क्षमा असावी. आम्ही भावनेच्या भरात बोलून गेलो. पण तुम्ही बोलता, पण त्यात तळमळ असते, वर्तमानाची काळजी असते. खरं सांगायचं तर तुमच्या शब्दांनी आम्हास आभाळ कवेत घेण्याची हिंमत येते. आणि तुम्ही चुकीचं तरी काय बोललात, खरं तेच बोललात. खरंच? होय जिजा. अहो, खरं सांगायचं तर आम्ही महाकाय हत्तीची तुला क्षणात करू शकतो, पण तुमच्या शब्दांची तुला करणं केवळ अशक्य. राजे, आम्हास वाटले तुम्हास राग आला असेल. राग तर आम्हास आलाच आहे, परंतु तुमच्या हातचा विडा खाल्ल्यानंतर मात्र तो जाईल. राजे, आणि बर का राणी साहेब, विडा तर रंगायलाच हवा, पण त्याचबरोबर निजामशाहीचा डावही रंगायला हवा. जी. त्यासाठी धैर्याचा चुना, शौर्याचा कात आणि संयमाची सुपारी टाकायला विसरू नका. जी. राजा, गडाच्या पायथ्याशी सरदार मंबाजीराजे भोसले आले.
संभाजीराजे, वळचणीचं पाणी आड्याला आलं. कधी येतील आमचे बंधुराज शहाजीराजे सदरेवर? येतीलच की इतक्यात. तुम्ही कसे काय इथे अचानक? अचानक म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही येण्याची खबर नाही आली म्हणून म्हटलं. अहो खबर कसली द्यायची? अहो घरातले आम्ही परके थोडीच आहोत. हा ते आहेच. अहो त्यांची आठवण आली म्हणून इथवर आलो. आता काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले. त्यांची ख्याली कुशाली विचारायला हवी म्हणून आलो. बरं तुम्ही बसा निवांत, मी शहाजीराजांना भेटून येतो. अहो आता कुठं निघाला? उगाच चुकामुक व्हायची तुमची. नाही म्हणजे तुम्ही त्यांना भेटायला तिकडे जाणार आणि ते तुम्हाला भेटायला इथे सदरेवर येतील. हा म्हणजे येतच असतील इथंच थांबला तर पटकन हिथंच भेट होऊन जाईल. हा कसं आहे सोनोपंत, भेटावं तर लागेलच. नाही त्यासाठीच तर इतक्या दूरवरून आलोय. का आले असतील मंबाजी भाऊजी? काही कल्पना नाही. दुधात मिठाचा खडा तर पडणार नाही ना? आम्हास असं वाटत नाही. नाही म्हणजे तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या मुरारपंत आणि रणदुल्ला खान यांचा बुद्धिभेद करू नये एवढंच. नाही नाही, एवढी नातीगोती ते विसरणार नाहीत. नातीगोती विसरले त्यास फार मोठा काळ लोटला राजे. यांच्याच मुळे तर भोसल्यांचं नांतं घर फुटलं, वाटण्या झाल्या. घरात घर आणि माणसात माणूस राहिला नाही हे तर आपण जाणताच. हो, परंतु एखाद्या माणसास परिणिती होते. तसं काही झालं असेल. संभाजीरावांनी तेव्हा आम्हास विरोध केला असेल, परंतु आता त्यांना पाठिंबा द्यावासा वाटत असेल. आम्हाला नाही वाटत असं. पण असं घडू शकतं. घडलं तर उत्तमच आहे. पण जिजा हे राजकारण आहे आणि राजकारणातील वारं कधी कुणाच्या डोईवरचं पागोटं फिरवेल सांगता येत नाही. मुरार जगदेवांचं काय झालं? कालचा वैराचा गुलाल आज दोस्तीचा अबीर झाला आणि तोच अबीर भक्तिभावानं लेवून ते आमच्याकडे आलेच ना. तसंच मंबाजीरावांच्या बाबतीतही होऊ शकतं. चुलत का होईना, ते आमचे भाऊ आहेत. त्यांच्या भाऊपणाबद्दल आम्ही काय सांगणार? परंतु आपण सावध राहावं. खिरीत सराटा नको. सराटा पडला तर खीर कुणाच्याही मुखात जाणार नाही, फेकून द्यावी लागेल. आम्ही काळजी घेतो. प्रथम त्यांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो. कळेलच त्यांच्या मनीचा हेतू. राजे, आपण जे योजलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच आमची इच्छा आहे. आपण काळजी नका करू. राजे, सोन्यासारख्या आपल्या वेरूळचं वारूळ करण्यात यांचाच मोठा हात होता हे विसरू नये. आवडली? हो संभाजीराजे, आवडली. आला दर्जे की है. मग आमच्या दादासाहेबांनी निवडली आहे. वाह वाह, कितनी खूबसूरत है ये कट्यार. ही रत्न खचित आहे. यावरचे लाल आणि हिरवे पाचू दुर्मिळ आहेत. आणि हा बघा, हिमांश.
आमच्या दादासाहेबांनी तयार करून घेतलाय. खास दौलताबादहून पगडबंद बोलवून घेतले. त्यांनीच बांधलाय हा किमांश. आवडला? हमारे अब्बू जान भी ऐसा ही पहना करते थे. अब्बू, मेरे अब्बू. बेगम साहेबा, आता कोणतीही चिंता करू नका. लवकरच मुर्तजा तख्तावर बसतील. जल्द ही बादशाह बनेंगी. इंशाल्लाह। रानी साहब, आपकी ये बातें सुनकर हम बहुत खुश हुए हैं। आपका शुक्रिया। आपने हमारे बारे में इतना सोचा, हमारे लिए इतना कुछ किया। हमारे शहजादे के लिए आपने अपनी जान तक खतरे में डाल दी। अल्लाह आपको सलामत रखे। पर त्या दिवशी तर जिजाक्कांवर भरोसा ऐतबार काहीच नव्हता। एतबार कैसे आता गोमाजी बाबा? हम बहुत घबराए हुए थे। हम अकेली जान और हमारे साथ हमारा नन्हा सा शहजादा था। लेकिन अब आप हमारी पनाह में हो, चिंता नहीं। शिवाय आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे। आम्ही येतो। आमचे राजेसाहेब होणाऱ्या बादशहाचा इंतजार करत असतील। शिवाय अजून खूप तयारी करायची आहे। येतो आम्ही। जी राणी साहेब। अंबाजी दादासाहेब, शहाजीराजे, आपण आलात। आज आपल्याला पाहून फारच बरं वाटलं। कसं काय येणं केलं अचानक? अचानक? अहो, बरेच दिवस झाले यायचं होतं, पण या नाही तर त्या कारणात राहून जायचं। कधी तुम्ही कामाच्या गडबडीत, तर कधी आम्ही। पण बरंच झालं आज आपण वेळात वेळ काढून आलात ते। नाही, कधीतरी काढायचं होतं। आज काढला आणि आलो। म्हटलं काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले, त्या निमित्तानं त्यांच्याशी बोलणं होईल आणि तुमची भेट होईल। या निमित्तानं मुलाबाळांच्याही भेटी होतील। हो तर सगळ्यांनाच फार आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून। शेवटी रक्ताची नाती विसरता येत नाही। बाकी घरातले कसे आहेत? सगळे खुशाल। राजे, तुम्ही सदरेवरची कामं घ्या आटपून। आता घरातला गप्पा सदरेवर कशा करणार, नाही का? आम्ही आहोत, आपण बोलू निवांत घरात। अहो दादासाहेब, कामं काय होतच राहतात। तुम्ही चला आमच्या सोबत। अपाजान, आप बहुत जल्दी किसी के भी बहकावे में आ जाती हो। ये क्या कह रहे हो भाईजान? ये इनकी कोई नई चाल हो सकती है। भाईजान, आपको तो हर बात में नुक्स ढूंढने की आदत हो गई है। आपने देखा नहीं, रानी साहिबा ने अपने दोनों बच्चों को छोड़कर अपनी जान पर खेलकर हमारी जान बचाई है। आज हमारे शहजादे की तख्तपोशी करना चाहती है। हाँ हाँ, लेकिन मैं अपनों ने फंसाया, फरेब किया। जान बचाने के लिए हम दर दर भटके, न रहने का ठिकाना, न खाने को निवाला। जान बचाने के लिए हम अपना नाम तक भूल गए थे। मलिका से भिखारन हो गए थे। मेरा बच्चा जो मोती दाना चुगना था, वो रोटी के एक एक टुकड़े के लिए मोहताज हो गया था। आज रानी साहिबा और राजा साहेब शहजादे के सर पर निजाम शाही का ताज रख रहे। और क्या चाहिए सज्जाद भाई? अपाजान, तुम बस इतना ही याद रखो, तुम पहले मोती के दाने खाते थे, पर अब तुम लोहे के चने चबाना चाहती हो। या अंबाजी दादासाहेब, बसा। नाही, आम्ही बसतो, पण तुम्ही निजामशाही पुन्हा उभी करायचं योजलंय? गरजेचं होतं? हो, शिवाय निजामशाही हा दख्खनचा कणा आहे। आणि आदिलशाही ती कणा ठरणार नाही? नाही, कारण इतिहास बघितला तर राजकारण दौलताबादेच्या भोवतालीच फिरलंय। त्या अर्थानं कणा म्हणतोय आम्ही।
कणा कडकण मोडू शकतो. कणा मोडू शकतो दादासाहेब, पण बाणा तो मोडणार नाही. राजे, नीट विचार करा. विचार नीटच केला आहे. नाही, गोष्टी दिसतायत तितक्या सोप्या नाही. जाणतो आम्ही. नाही, तुमच्या तळपत्या समशेरीबद्दल सवालच नाही आणि तुमच्या पराक्रमाबद्दल तर शंकाच नाही. तुम्ही लात माराल तिथे पाणी काढता. धरणही फोडतो आम्ही. नाही, भातवडी विसरलो नाही होत आम्ही, त्याबद्दल काही शंकाच नाही. लेकिन काही झालं तरी मुघलांची ताकद ती मुघलांची ताकद. आपल्याकडे 1 हत्ती तर त्यांच्याकडे 1000 हत्ती. आपल्याकडे 20,000 घोडा तर त्यांच्याकडे 2 लाख घोडा. जास्तीचा दारू गोळा तोफा आहेच. आपण कुठे पुरे पडणार? शिवाय तो खुर्रम बादशाह चपळ बुद्धिमान. दादासाहेब, तुम्हास मोगली भूतानं झपाटलं नाही ना वाटेत? छे छे, असं का म्हणताय? अहो, तुम्ही सरदार आदिलशाहीचे, त्यांचं अन्न खाता आणि वावा मोगलांची करता. नाही, वावा करतोय पण खरं तेच बोलतोय. आणि खरं बोलतोय ते हे आमच्या बंधूंसाठीच ना. ते आलं आमच्या लक्षात. तुम्ही एवढ्याशा मुर्तजाला निजामशाह बनवणार आहात? हो, तयारी जोरदार सुरू आहे. तयारी थांबवा. हा तख्तपोशीचा जश्न थांबवा. काय? तख्तपोशीचा जश्न आम्ही थांबवू? हा, नुसतं थांबवायचं नाही, पण या बदल्यात आपल्या पदरी काय पडतंय याचा विचार करा. म्हणजे खुर्रम शहाजहानकडून तुम्हाला 22,000 मनसब दिली जाईल. हा, म्हणजे या क्षणी दिल्यातच जमा आहे. असं? शहाजीराजे, एवढी मनसब फक्त शहजादा औरंगजेबला आहे आणि तो मान मरातब तुम्हाला दिला जाईल. दादासाहेब, एवढं सगळं तुम्हाला कसं ठाऊक? शहाजीराजे, दिल्लीचे पारवे आमच्या वाड्याच्या देवडीत येऊन घुमतात. त्यांच्या भाषेचा अंदाज आहे आम्हाला, असं समजा. आणि बाकीचं सोडा. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या भल्यासाठी इथवर आलो. आणि हे तर काहीच नाही, संभाजीराजांना आणि शिवबान त्यांना सुद्धा मनसब देणार आहेत. आता एवढंच की तुम्ही मागायचं आणि बादशाहाने द्यायचं. अशी संधी आली ती सोडू नका. संधी? आता म्हणायची म्हणून संधी. खरं तर क्षीरसागरातली वैभव लक्ष्मी तुमच्या समोर आले, तिला असं थांब म्हणू नका. दादासाहेब, अहो, तो कोण कोणाचा मुर्तुजा? त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. हा, करा विचार. आम्ही त्याच कळव्याने इथवर आलो. आता आमच्या भावाच्या दारात 10 हत्ती झुलताना दिसले तर आम्हाला आवडणारच आहे. शिवाय जीव सुखात ऊट काढ धोड पळ अशी भानगड नाही. काय शहाजीराजे, नीट विचार करा. आम्ही तुमचा होकार धरूनच इथून निघतोय. बघा, द्या निरोप. निघतो आम्ही.